पंचानं शिक्षण हाय केली, पण त्याचं काम आहे बाळूकडं. बाळूकडं काय काम आहे? ते काय समजलं नाही. मग विचारायचं की. त्यानं बायाला बोलवलं आहे वाड्यावर. हे मला नाही सांगितलं. अरे मला बाजूला घेऊन सांगितलं. मग एकल्याला धाडायचं का? नाही नाही. नाही म्हणू नका. समजा गावामोर लाज राखली त्यानं. आय तो पंच पार नरमला होता. तू काय बी बोलला नाही बाळूला. संकट गेलं बघ. माझा जीव नुसता वर खाली होत होता. बा त्या देवबाचं बी सांग की. त्याचं काय आता? काय नाही. पंचनं फरमान काढलं आहे, कुणी बी देवपाकडे जायचं नाही. आणि जो जाईल त्याचं काय खरं नाही. का आम्ही काय जायचं नाही? हे लई बरं झालं बघ. येतो मी. अव तुम्ही जाता का संग? नाही, त्यालाच बोलवलं आहे. आणि संग कोणी बी नग म्हणून सांगितलं आहे. हो मग तुम्ही बाहेर थांबा. आणि तो आज जाऊन भेटून येईल की. म्या नाही जाणार. मग मी आज जाते त्याच्या अरे संग. नाही म्हणलं ना. जाऊ दे त्याला एकलाच. पण पंचानं बाळूला काय केलं तर? तो काय करतोय? एवढं सोपं आहे. मी काळजी करू नका, येतो मी. बाळू जा आणि जपून बोल. हा आम्ही थांबतो. ही तर वाट बघतो तुझी. होय. आणि बाळू उग वाकड्यात शिरू नग. आधीच लय रामायण झालं आहे. बघतोस काय रागानं? अव जाता उग तंटा न ग. येतो मी. महादेवा महालिंगराया येयो. अयो कधी येणार म्हण तुम्ही बाळू? हो येईल की नाही तो? मी आता सांगावं दिला होता मग. अयो मला तर काळजी लागून राहिली वैजंता. अयो बाळू आला पाहिजे, त्याने आपला प्रस्ताव मान्य केला पाहिजे म्हणतो मी. करेल, बोलू आपण त्याच्याशी. तसे नाही वैजंता. ते देवपाचं धाडस दिवसेंदिवस वाढत चालले म्हणतो मी, म्हणून काळजी वाटते वैजंता. अय्य 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 बाळू आला. ये बाळू ये बाळू. अरे बस की रे बाळू. नाही, मी इथंच उभा राहतो. आम्हाला काळजी लागून राहिली होती तू येणार की नाही म्हणून. मी एकदा बोलो तो शब्द पाळतोच. अयो वैजंता, बाळू आला आहे आपला बाळू. त्याच्यासाठी काही गोड धोड आणते की नाही म्हणतो मी. अयो होय 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 आणते. हो पंच, आधी काम का आहे ते सांगा. हा पंच, बाळू म्हणतो तसं होऊन जाऊ द्या. अय्य बाळू म्हणतो तसंच सगळं करू, त्याच्यानुसार करू. अय्य आपण समजावून सांगू त्याला. अय्यो वैजंता, आपला बाळू समजूतदार. पंच, एक हात लाकूड
आणि 10 ढपली न ग. मी सांगते अय्या बाळू, आम्हाला तुझी मदत पाहिजे. तो देवप्पा त्या दिवशी दारात येऊन धमकी देऊन गेला, माझ्या गुंडप्पाला जिवंत ठेवणार नाही. आणि आमचे वाईट दिवस सुरू होतील म्हणून. अय्यो, आणि बाळू तुला तर ठाऊकच की रे तू देवप्पा कसा ते. त्याने सांगितलं तसंच केलं तर आम्ही काय करणार. अयो कुठे जाणार. म्हणून म्हणतो बाळू आमच्या बाजूने उभा राहा की रे. हा, बाळू त्या दिवशी आपण कुणकेश्वरावरून आलो ना, देवप्पा मला पकडून त्याच्या जागी घेऊन गेला होता. मला बांधून ठेवलं त्यांनी, जीव घेतला असता माझा. बाळू, गावाला माहित नाही की तू कोण म्हणून, पण आम्हाला माहित तुझ्यावर देवाची कृपा. तेव्हा आता तूच त्या देवप्पापासून काहीतरी करून आम्हाला वाचव. अय्यो बाळू काय म्हणणे तुझे रे. अव लई वेळ झाला, अजून बी आला नाही त्यो. गंगे चल आपण दोघी जाऊन बघून येऊ. चल. कोणी कुठं नाही जायचं. बा हे काय वागणं झालं. मला तर झोप आली आहे. जाऊन झोपा मग, आम्ही हाऊस जाग. लय झाला आहे बघ. कटाळलो र पांडुरंगा. असं काय बोलायचं हाय कोणाच ठाव. आम्ही खूप आशेने तुझ्याकडे बघतोय बघ. आणि बाळू एवढं माझं लगीन बी होऊन जाऊ दे. लागल्यास पाया पडतो तुझ्या. अरे तात्या, म्या लहान पोर, म्या काय करणार. अय्य आम्हाला ठाऊक तू सामान्य नाहीस बाळू, सामान्य नाहीस. सरपंच, घरात समधी माझी वाट बघत असतात. येतो म्या. ए तात्या, अरे सोडू नये की रे आपल्या बाळूला. हा हा होय होय चल चल बाळ. हे सावकाश जा. होय लागणार तर. इंद्री, असे कसे जाऊ दिले त्या बाळ्याला. अयो वैजंता, तो बाळू आपलं काम करणार, लक्षात असू दे. आणि तो आपलं काम करणार हे मी त्याच्या डोळ्यात वाचलं बघा. बाळू इकडे ये. बाळू मी जे सांगते ते ऐकायचं, ऐकशील का. तू सांगितलेलं मी ऐकत नाही, असं कसं होईल. हा असं मला तर वाटत नाही. अरे माझं ऐकलं असतं तर ही आली नसती बाळू. पण असं काय झालं आहे. हे बघ, मी आज जे सांगते आता तसंच वागायचं. ह्या मोर घराच्या बाहेर पडायचं नाही आणि कुणाशी बी वाद होईल असं काय बी बोलायचं नाही. म्हणजे घरातच बसून राहायचं वय. वय निदान काय दिस तरी. माझं काय चुकलं हाय ते तरी सांग. हो काय चुकलं. अरे घोड्यावर बसायचं नाही असं फरमान सोडलं होतं ना व. मग कशा पायी बसला घोड्यावर. अगं आय, तो माझाच घोडा होता. पांडुरंगा, अरे तुझ्या बाणी ठेवला आहे का तो घोडा. काय बी बोलू नगस बाळू. राहिलं नाही राहिलंच, तू काय बोलूच नगस. बर. तसं नाही चालणार. माझी आण घे आणि सांग. आय, तुझी आण घेऊन सांगतो म्या. तू सांगत नाही तर वर म्या कुणाला काय बी बोलणार नाही आणि घराच्या बाहेर बी पडणार नाही. हा आण घेतली हायस, आता ती मोडू नग. हिटल हाय, हलसिद्धनाथांच्या पादुका आहेत आणि तू बी हायस मोर. मग आण कशी मोडल. जाते म्या.
हाय आता काय? काय नाही. बोलायचं होतं तुझ्याशी, पण राहू द्या. अरे काय लोक अरे थंडी आहे, घरी जाऊन गोधडी घेऊन झोपाय सोडून इथं काय शेकोटी पेटून बसले. आता तू का नाही गेला घरला? आता माझं कोण आहे घरला? एक म्हातारा आणि एक म्हातारी. आता आलायस तर ये बस व्हायच. पान खाणार का? हा द्या एखादा आता. तयारच करून ठेवलं आहे बघ. तात्या हा? अरे तुझी भानगड कसली? कसली भानगड? अरे तो पंच अन तू बालूला आणायला गेला, तिकडं तुझं मांजर झालं म्हणतात. येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस. अरे किती वेळा सांगायचं रे, माझं मांजर कसं काय होईल? म्हणजे देवपानं खरंच तुला बांधून ठेवलं होतं? होय, मारून टाकलं असतं मला, पण मी आज त्यासने मारून तिथून निघालो. तू देवपान मंगळूला मारलो? मग मला राग आला. म्हणलं असंही मारायचं आणि तसंही मारायचं ना. मग मी ठरवलं यासने मारूनच मारायचं. आता तू म्हणतो तर ऐकावं लागल. पण ते पंचाचं बाळूविषयी मत कसं काय बदललं रे? आता काय, तो पंच आहे, तो कोणासनी पाप देत नाही तर पुण्य काय द्यायचा. तेच काहीतरी काम असणार बाळूकडं. मग सांग की काय काम आहे ते. मी इकडचं तिकडं नाही करीत. दुसरं सांगू का? हा सांग सांग. गावात गोर सरकार पंचाच्या डोक्यावर एक जण आणून बसवणार आहे. म्हणजे पंचाची गादी जाणार? का सांगता नाही येत. अरे मग तुझं कसं होणार? माझं काय व्हायचंय, माझं कोणा वाचून आडत नाही. काय आडायचं तर तुमचंच आडन कोणाचं. थंडी वाजायला लागली बाबा. चल गोंधळी जाऊन झोपतो. तू बस का तिथं. चल आम्ही निघतो आता. कुठं चालले? अरे देवा. तो मांत्रिक येणार आहे ना व? जणू तुला ठावच नाही बघ. असं नाही बाबा, आज येणार होता ना व तो. होय. कोण गा आजे? बाळूला बरं कराया मांत्रिक येणार आहे. बाळू मामासनी काय झालं आहे? त्याला काय झालंय ते मांत्रिकच सांगल बघ. औषध देणार आहे का? सत्य औषध नाही, चांगलं मारून बरं करतात ते. मी आईलाच सांगणार आहे. तुला सवयच आहे साड्या लावायची. ऐकलं का बाळू? मला काय बी म्हणायचं नाही. म्हणजे ते सांगत्याल आणि तो ऐकणार हो बाळू? मला आईने सांगितलं हाय ग बस. आता मी काय बी बोलायचो नाही. हा एक बरं झालं बघ. हे कुठं दिसत नाही. आजा ना? होय, गावात गेला आहे. आणि मग जेवायचं कधी आता? घ्या पटकिनी. का घाई कसली आहे? अरे तो मांत्रिक येणार आहे ना व? मी विसरलेच बघ. पांडुरंगा, तो मांत्रिक येऊन काय करणार? बाळूला बरं करणार आहे. तुम्ही काळजी करू नका कुणी. भीमा, अरे बाला बोलवून तर घेऊन ये. मी नाही जाणार. का? कटाळा आलाय का काय तुला? नाही, बाच पुण्यांदा बिनसला आहे आणि तो आधी सारखा करायला लागला. अन तवर तो मांत्रिक आला तर? आला तर नाही, येणारच आहे. मी हाय आतमध्ये. तो आला तर त्याला सांगा माघारी जा म्हणून. आणि त्यांनी मंतर बिंतर मारलं म्हणजे? नाही नाही, सासरे बुवांनी सांगितलंय काही झालं तरी मांत्रिकाला बोलवायचं म्हणजे बोलवायचं. आणि तो येईलच आता. होय.
कोणी गावात यायला लागलाय आहे कोण येऊ ए बघू का तुझ्याकडे बघा आणि सांगा कोण आहे पाहुणं कुठलं आहे नाही सांगितलं तर आणि मग कोण आहे ते तर सांगा मांत्रिक आहे मी लोकांची कामं करतो. बरं झालं भेट झाली माझं मी काम करा काय काम आहे तुझं? माझं लगीन नाही होत असा मंत्र फेका हा? का पोरगी घेऊन सासरे बुवा स्वतः मला हुडकीत आलं पाहिजे ए! तुला काय वाटच्या कडेला पोत्यावर बसलेला मांत्रिक वाटला हो म्या? पोत्यावर नाही बसत मग कुठं बसता अरे पैका घेतल्या बिगार माझ्या दरबारात कोणाला पाय ठेवून बी देत नाही म्या. माझं काम करायला किती पैक घ्याल किती देशील तू? हा, एखादा आणा देईन ना मी अरे तुझं लगीन होईना आणि तुला पोरगी बी मी आणून द्यायची तुझ्या दारात आणि ते बी एकाच. अरे होय बाजूला. मग किती घ्याल? 1 शेकडा चांदीचे नाणे घेईन. 1 शेकडा चांदीचे नाणे मग मलाही का लागन माझ्याकडे काम आहे होय बाजूला तू. कोणाकडे काम आहे? अरे ते बाळू नावाचं पोर आहे ना त्याला एक बाद आहे. त्या बाळूच्या नादी लागू नका ए बेफान दाखवतो का मला? रे खरं तेच सांगतो मी आल्या वाटणं परत जा तुला दाखवू का शक्ती माझ्या? नग नग जा तुमचं तुम्ही मग. बाळूचं घर कुठं आहे? ये असं वरच्या अंगाला जा आणि मग सरळ जा तिकडं सांगावं लागेल. अय्यो त्याला रात्री वाड्यावर पाठवलं ते मी स्वतः घेऊन येतो. अय्यो नाही नाही कशाला स्वतःहून अय्यो त्याला एकट्याला पाठव बरोबर कोणी नको. यप्पा आणि इथं काय करतोय? मयप्पा अरे एकलाच का बसलायस? काय नाही बरं वाटत नाही भाई. काय वाटतंय कसं सांगू. त्या बघ मन मोकळं केलं का नाही समजा बरं वाटतंय बघ. सांग काय झालं आहे? घेऊ द्यावं वाटतोय बघ. ते असलं काय बोलू नकास बघ. अरे जीव द्यायला झालं काय? हे नाही सांगता यायचं. मग काय असं जीव द्यावा असं वाटतं भाई? वय असं वाटतंय कोणी नाही आपलं या जगात. त्याची आपली सुख दुःख आहेत. आपलं काय आहे? कोण आहे आपलं? अरे कशासाठी जगायचं? म्हणजे देवाप्पानं दिलेले राख खाल्लेले दिसते ह्यानं. अरे डोसकं का दुखतंय ते कळना झालंय. मग एक सांगू का? सांग की. ऐकशील ना? आता काय जीव जायची वाट बघतो का? तू एक वार देवाप्पाला दाव मग बघ समजा कसं व्यवस्थित होतंय. डोकं दुखतंय ना ते बी थांबल आणि जीव द्यावा असं वाटतो का नाही ते बी बरं वाटल. हे असं आहे बघ. अरे लई विचार करू नकस. आधीच दिस आठव समजा कसं व्यवस्थित होतं का नाही. समजा कसं व्यवस्थित होईल बघ. तू म्हणतो ते खरं आहे. देवापाकडे येणं सोडलं आणि बरं वाटलं. घरी तो बाळ्या जीव खाल्लाय बघ. त्या बाळाला बी जाग्यावर आणणार बघ देवाप्पा. चल तुला आताच घेऊन जातो देवाप्पाकडे. अरे विचार कसला करतो आहे. चल आय आले आले ते आले. ओ सासूबाई अहो बाहेर या. हा आले बघ. आता तुमच्या समद्यांची काळजी मिटेल. काळ्या कपड्यातला
हा वय 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 त्योच. आहे मला चांगला नाही वाटत त्यो. ए गप्पे सत्य, तुला काय कळतंय का? या 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 बसाजी या. या 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 बसाजी या. कुठं आहे ते पोर? हाय आतमध्ये, येता का बघायला? असंच नाही बघत आम्ही. म्हणजे मग कसं बघता तुम्ही? मला दिसतंय त्या पोराला एक बाधा आहे. म्या नुसतं बाजूला नाही सारणार, तर त्याला गावाच्या बाहेर आणून पुरणार. मग तसं करा. साधं काम नाहीये. कोण असेल त्यानं मोहर यावं. गुलाम होलिओ बाबा त्याचा. आभाळ कोसळलं की काय रे पोपटा? यो यो एवढा काय ओरडत येतोय असं म्हणते मी. अहो पंच गावात अय्यो म्हणजे काय? अहो मांत्रिक आला, मांत्रिक. अय्यो मांत्रिक. अय्यो मांत्रिक कोण? कशाला? कशासाठी म्हणतो मी? अहो तो बाळूच्याच घरी चालला होता. यो पण हे कसे शक्य म्हणते मी. हा बाळूच्या घरी मांत्रिक कशाला जाईल? अहो मी स्वतः बोललो त्याच्याशी. अय्यो वैजंता, तात्या सांगतो म्हणजे खरे असणार म्हणतो मी. ए तात्या, अरे अजून काहीतरी सांग म्हणतो मी. अजून काही नाही. अय्यो जोर दे की रे. कोणला? अय्यो डोक्याला यू फूल. यो आता यात फुलाचा काय संबंध? अय्यो यू फूल म्हणजे मूर्ख. काल तुम्ही असेच काहीतरी बोलला होतात का? अय्यो तुला असं मी का म्हणेन ग वैजंता? इंद्री, काल तुम्ही मला यू फूल असे म्हणाला होतात आणि मला वाटले तुम्ही माझे कौतुक करताय. अय्यो नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. यू फूल. आपल्याला लवकर काहीतरी करायला पाहिजे. अय्यो अय्यो अय्यो. नाही तर बाळू जायचा हातातून निष्ठून. तात्या, तू लक्ष ठेव आणि आम्हाला सांग काय घडतंय ते. होय होय. अय्यो वैजंता, बाळूला वाड्यावर बोलवून घेतलंय तेव्हा समजेलच कायच आहे. पण बाळू बोलला पाहिजे आपल्या मोरे. पंच. अय्यो माझा उपवास. उपवास. कसा आहे आमासनी ठाव आहे. हे काम फक्त तुम्हासनीच जमणार बघा. काय देणार तुम्ही मला हे काम झालं तर? काय देऊ? म्हणजे जोंधळ देऊ का? पायलीवर पीठ देऊ? डोकं फिरलंय का म्हातारे? ए म्हातारी असेल तुझी आय. रागवू नका. गपकी आहे. तुम्हासनी काय पाहिजे? 10 खंडी धान्य आणि 100 चांदीचे नाणे. याड लागलं तर काय ह्याला? कोण आहे रे? माझी बायको आहे. जावई बापू, त्यासनी जायला सांगा. मालकासनी हे आवडायचं नाही. जीव जाईल पोराचा जीव. जालीम उपाय करावा लागणार आहे. हो, माग पुढे बघू नका.
नाही म्हणा. नाही, म्या एवढं पैक नाही द्यायची. मला सांगा काम होईल ना? होणार. हा मग झालंच की. तुम्ही ह्या करायला. त्याचा बा काय नाही म्हणणार नाही बघा. हा आता बघाच कुठं आहे ते पोरग. या इकडं. चल चला. या बाबा या. ह्यो बाळू. योच तो बाळू. बघतो ह्याच्याकडे मी आता. चले मोहर उभा राहा माझ्या उठून. उठ. उठ म्हटलं ना बाळू. अरे बघतोस का डोळं वागून. तांत्रिक बाबा म्हणतात मला. मी काय साधा सुद्धा बाबा नाही. बघितलं का? काही दिसलं का तुम्हासनी? बाळू असा खुळेपणा का करतोय? कळलं का? सांगतो. मला जे दिसतंय ते हिथं कोणाला दिसत नाही. म्हणूनच तुम्हाला विचारला आहे. सांगा सांगा. याला पिपळावरच्या मुंजानं धरलंय. बघितलं का बाळूची आई? असं कोणी सांगितलं असतं का? अहो झाडावर बसतो ह्यो. हवाय मला. त्याच्या जागेवर जाऊन बसतो म्हणजे का पकडणार नाही का? आता मी आलोय. घाबरायचं कारण नाही. एका झटक्यात बाहेर काढतो बघ. बोल बोल. अरे वाचा बसली काय? बोल. आय ना आण दिली, नाहीतर तुला बघितलं असतं म्या. हो, माझ्या लेकाला मारू नका. हे कोण आहे? कोण म्हणजे? आय आहे त्याची. तू कोण आहेस? म्या बहन आहे बाळूची. हिरप्पा या समजसने आत घेऊन जा. यांच्यामुळं माझं काम जर थांबलं तर ह्यो मुंजा कोणाच्या बी अंगात शिराल. हिरप्पा नाही नाही, आम्ही नाही जाणार. कुठे नाही जाणार. अहो ऐका की. अहो सोडा त्याला. त्याला मारू नका.
करू नका. कुणी यायचं नाही इकडं. जावई बापा ऐका की नका असं करू. सासूबाई निरप्पा अरे यांचं बोंबलला बंद कर. आधीच गप बसला असता तर ये आलीस का बाळू. आता ह्यो कोण? ह्यो भीमा आहे बाळूचा भाऊ. पण याचा काही त्रास नाही बघा. याला राहू द्या. हा. निरप्पा कासरा आहे का कासरा? कशाला? मला पाहिजे. अरे भीमा कुठे ठेवलाय सांग की. काय सर कशाला पाहिजे? या बाळूला उलट बांधायचंय मला. तुम्ही कासरा द्याच त्याला. मग बघते तुमच्याकडं. ऐका की आमचं. ही घ्या कासरा घ्या. ही घ्या ही घ्या. बोल बोल सोडतो का नाही कुणीला? काढू बाळ तुला. पण ह्यो बाहेर जाईल कसा? रप्पा मध्ये मध्ये बोलू नगस. अरे मी मुंजावर बोलतोय. याला चांगला आडवा करून बांधू. नका बांधू. नको नको. बाप्पा अहो बघितला का कोण आला आहे? कोण आहे? बघा तर खरं. मायप्पा मायप्पा अरे लेखा किती दिवसांनी आलास र. चुकी झाली जी. अरे चुकी कशाची त्यात. आपल्या माणसासनी कोणी विसरत होय. विसरलो नाही देवाप्पा. बर राहू दे. अरे आमासनी आठवण येत होती तुझी. मायप्पा कसा हाय, त्याच काय चाललं हाय? बरं आहेस ना? होय होय. अरे मायप्पा तू काय परका आहेस वय? सांग की देवापासून काय झालं आहे म्हणून. कार काय झालं? अरे सांग की मायप्पा. ह्याच्या आधी कसं यायचा सांगायचा तसंच आहे की समज. होय बोल. मन थाऱ्यावर नाहीची. आणि लेख आहेच की माझा. काय कराल त्याचा नियम नाही. कळत नाही काय करावं. मायप्पा तुझा बाळू कसा हाय हे म्या तुला सांगितलं होतं. त्याच्या जन्माच्या अगोदरच. आठीव तुझ्या बायकोच्या गर्भावर काळी सावली पडलेली आहे. पोटात कोणाचा आत्मा हाय? होय तुमचं खरं झालं. तवाच ऐकाय पाहिजे होतं. अजून बी उशीर झाला नाही मायप्पा. देवाप्पा सांगतात की ऐक. मायप्पा अरे कसं हाय, समध्या गोष्टीवर उपाय असतो या. पण येळ निघून गेली वाट दिसत नाही बघ. सांगा मी काय करू. कधी वाटतं समजा सोडून निघून जावं कुठतरी. नाही नाही
अरे निघून जाऊन कसं होणार? आणि निघून गेल्यानं अडचण सुटत असती वय. देवप्पा आता तुम्हीच वाट दावा बघा त्याला. बाळू, अरे काय रे तुझ्या नशिबात? सोडा माझ्या भावाला. ए भीमा गप बस. अहो, काय आहे का नाही तू मासनी? आधी त्याला खाली उतरवा. माझ्या भावाचा जीव घेणार आहे का बाळू? अरे किती वरडतायत, त्याच्यासाठीच चाललंय ना समजा. बाळ मामा तू बसती दुखत असेल ना. भीमा मामा सोडवा किती असली. बाळू म्या काय करू? माझं काय बी चालत नाही. तू काय बी करू नको. असली काय करायचं आहे ते करू दे. हो बाजूला. अरे तुम्ही ह्याला बिनकामाचं सोडू नका खाली. त्याच्या अंगात मुंज्या आहे मुंज्या. बाबा त्या मुंजाला बाहेर काढा. हा अरे पण माझं पैका मिळतं ना मग. वय वय लई पैका ह्याच्या बापाकडं. तुम्ही सुरू करा. कसला विचार करता पंच? अयो तात्या विचार तर करायलाच पाहिजे की रे. अयो आपण जाणारच की रे बाळूच्या घरी. अयो त्या बाळूच्या घरी मांत्रिक आला. अयो मध्येच मांत्रिक आला. अयो कशासाठी आला, काय काम होते आपल्याला समजायला पाहिजे. आता ते मला बी नाही सांगता यायचं पंच. अयो तात्या हे काम त्या हिरप्पाचे असणार बघ. हा त्याला लिंबू दोऱ्याची लय आवड आहे. अयो जशी आधी तू मसनी होती ना तशी. अय्यो मला आवड लिंबू दोऱ्याची. अय्यो कधी रे काही बोलतो का रे तात्या? काय खोटं बोलता पण. अय्यो तात्या लक्षात ठेव. बरं झालं पंच भेटलात. काय झालं रे? अहो तुम्ही सांगितलं आहे ना व का त्या देवाप्पाला भेटाय कुणी बी जायचं नाही म्हणून. ए सदू तसं फरमानच काढलं होतं की रे. अहो पण मी माझ्या डोळ्यानं बघितलं. तो मंगळू मायप्पाला घेऊन चालला होता. नाही 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 ते मायप्पा आता नाही जायचं देवाप्पाकडे. मला बी तसंच वाटत होतं पण त्या माळरानाच्या अंगाला गेला आहे त्यो. आता हो काय करायचं पंच? हे सदू मी असं ऐकलं की बाळूच्या घरी मांत्रिक आला म्हणून. होय विपरीतच झालं ते. काय चाललं आहे त्याच्या घरी कुणास ठाऊक. अय्यो अय्यो तू एक काम कर रे सदू. तू देवप्पाकडे जा आणि काहीही कारण सांगू ना तर मयप्पाला घरी परत घेऊन ये बघा. तात्या चल. नाही मी येणार नाही तिकडं आता. हा तूच जाय.
जीव वाचून परत आलो म्या, पुन्हा त्या वाटाला बी जाणार नाही म्या. अयो हे सदू एकटा जा हा हा अयो आणि काम कर, आम्ही बाळूच्या घरी जातो. बरं बघतो देव अप्पा ऐकतोय का ते. हा. हो ग. अयो चल की रे तात्या, उशीर व्हायला नको बघ. अयो लिंबू दोऱ्याची आवड अयो मला. होती ना. अयो अयो हिरप्पा काठी घेऊन ये माझी. हे घ्या. हिरप्पा काठी घेऊन ये माझी. हे घ्या. मायप्पा, तुझ्या लेकीचा संसार सुखाचा नाही चाललेला. खरं आहे का हे? वय खरं आहे. तुझ्या जावयाला आणि तुझ्या लेकीच्या सासूला म्या काय सांगितलं तुला ठाव आहे का? तेव्हा पामासनी धन काढून देणार आहे. एक डाव सत्तेला त्यांच्या मोर उभी करायची. वय मग तुझ्या नातीला घेऊन ये एकदा माझ्या दरबारात. मोठी पूजाच ठेवतो तिच्यासाठी. मायप्पा, अरे काय म्हणतात ते बाप्पा? वय ऐकलं म्या. मायप्पा, तुझ्या नातीचं नाव काय रे? लगमवा आणि सत्यवा. आता कुणाला बोलवायचं हे कसं कळणार मंगळू? कौल लावा की देवीचा. मायप्पा, मी देवीला कौल लावतो आणि मंगळू जवळ तुला सांगावा धाडतो. वयची समज व्यवस्थित होतोय बघ, काय काळजी करू नका. आणि हे काम केलं का तुला बी बरं वाटतंय बघ. मायप्पा काय रे, इकडं कशी वाट चुकलास आज? मायप्पाला घरला न्यायला आलोया. अरे अरे त्यो हिथं आला हे तुला कसं ठाव? आता हे काही लपून राहतंय का? अरे पर त्याला कामून घेऊन जायचं आहे. अहो घरला कुणी मांत्रिक आणला आहे त्याच्या. मांत्रिक? आता ही काय नवीन भानगड आहे? जावई बापून आणला असं त्याला. अरे पर ह्यो माझा भाग आहे. म्या नाही खपून घ्यायचो असलं काही. पर मायप्पाला घेऊन जातो म्या, नाही तर घरला गोंधळ व्हायचा. मायप्पा, घरला जा लागलीच. होय आणि ऐक, म्या काय सांगितलं आहे ते नीट ध्यानात ठेवायचं. वयची येतो मी, येतो. चल. मंगळू, ह्यो कोण मांत्रिक आहे ते बघ. पुण्यांदा कोणी या नग इथं.
बाहेर. अरे मी एवढं समजा करून या बाळूच्या तोंडात आवाज सुद्धा नाही. तेच कळ ना बघा, हा साधा सुद्धा मुंजा नाही. काय तर जालिम उपाय कराय पाहिजे. हवा कसला जालिम, जीव जाईल माझ्या लेकराचा. अहो जावई बापू सोडा माझ्या लेकाला. तुम्ही ऐकणार हाय का नाही? बघा मी नाही सोडायची तुम्हाला. आय काय करायचं आता? उतरायचं का खाली बाळूला? मधीच असं सोडला तर पुण्यांदा काहीतरी करायला लागल तो. आय वा ऐक की जोडगी बाळबा बसते. अरे मध्ये सोडू नका या बाळूला. हा ह्याच्या अंगात मुंजा आहे मुंजा. जोपर्यंत ह्यो स्वतःहून बोलत नाही तोपर्यंत ह्याला खाली उतरवायचा नाही. बाळू काहीतरी बोल. तुम्ही समजे का बसा. उगीच कलकल करू नका माझ्या डोक्याला. बाबा काय करायचं तुम्हीच सांगा आणि लवकर करा, नाही आरडावरडा करून गाव गोळा करतात. हिरप्पा काय बी होऊ दे पण दरवाजा उघडायचा नाही हिरप्पा. मग झालं तर करा सुरू. कशाला? अरे कशाला म्हणजे काय? या बाळूला उलटा टांगलाय ना, आता खाल्ल्या मिरच्याची धुरी येतो बघा ह्याला. माझ्या भावाचा जीव घेतो असं काय? ए माय, अरे तुझं तोंड बंद ठेव. ह्यो काय साधा सुद्धा खेळ नाही. अरे माझा जीव जाईल जीव. काय होत नाही, मी आणते मिरच्या. हे घ्या मिरच्या. आय असं काय करणार आहे? जान घेऊन सांगतो म्या, तू सांगत नाही तर वर म्या कुणाला काय बी बोलणार नाही. हे पिपळावरच्या मुंजा बाहेर ये. बाळू, मी तुला आण दिली होती ग बस म्हणून, पण आता ग बसू न ग. मी तुला दिलेली आण सुटली. अरे मुंजाने धरलंय मला.
अरे डोळ्यातून गेला माझा. अरे अरे पाणी टाका. अरे ते मुंजाने मला धरलं, पाणी टाका. आता तुला सोडत नाही म्या. मुंजन हाय म्या. बाळू नाव आहे माझं, बाळप्पा. तुझ्यासारख्या भोंदू लोकांनी म्या शिक्षा करणार. आई म्हणाली म्हणून गप बसलो, नाहीतर माझ्या अंगाला भी हात लावू दिला नसता. अरे डोळ्या दूर घ्या. अरे वाचतो. अरे अरे मुंजाने धरलंय मला. भरती सदार खिडक्या लावून बसलेत. अयो आतमध्ये त्या मांत्रिकाचे काम चालू असणार रे त्या. मग आपण काय करायचं? अयो आवाज तरी देऊन बघ रे आधी. बाळू, बाळूची आई, मायप्पा, जावई बापू. कोणी बी दे ना. अयो दार वाजून बघ की रे. अरे दार उघडा ना. अयो तात्या, हे खूप गंभीर की रे. बरं आतमध्येच एवढा आवाज आहे, आपला आवाज जात बी नसन. अयो अयो दार तोडायचे म्हटले तरी शक्य नाही की रे तात्या. नाही नाही. बरं मागून जाऊन पाहतो, खिडक्या बंद आहे. दिसला मला वाटत. अयो याला काय झाले रे पण तात्या. रे बाबा, अरे सावकाश की रे, नाही तर पडशील की रे तोंडावर म्हणतोय मी. बाळाने हिसका दावला वाटतं याला. अयो अरे वाचवा वाचवा मेलो. वाचवा वाचवा वाचवा. हाय कोणी हो आणि काय झालं काय याला? ये मयप्पा ये. तुझ्या घरात तुझ्याच स्वागतासाठी उभे आहोत बघ आम्ही. अरे घरात एवढं रामायण होतंय, पुढं तर तू देव पकड गेलो होतो. अयो देवप्पाकडे. अरे मी फरमान काढलं होतं की रे मयप्पा, कोणीही जायचं नाही म्हणून त्या भूताकडे. जी अयो मग का गेला म्हणतो मी. मला बी ठाव नाही काय होतंय ते. अरे काय मयप्पा, काय दशा करून घेतली तू. आणि घरात कोण रे तो मांत्रिक बोलवून ठेवला होतास. अहो म्या नाही, जावई बापूनी बोलवला. अयो कशासाठी. अरे पर तुला ठाव असलच ना, का तू ठावच नाही. मला विचारलं होतं बर कोणासाठी बोलवलं होतं त्याला. बाळ्यासाठी. अयो बाळूसाठी. आता बाळूने काय केलं म्हणतो मी. अहो, ऐकत नाही कोणाचं. बाधा आहे त्याला. अयो बाधा. अयो कोणी सांगितलं तुला आता हे. तिथं देवाप्पा बी काहीतरी सांगत होता याला. अयो मला हेच आवडत नाही बघ रे तुझा मयप्पा. पंचन सांगितलं ना, या असलं कोणाला बी गावात नाही आणायचं. नाही अरे मलाच कळना झालंय काय चाललंय ते. अरे वाचवा मला. अरे वाचवा मला. अरे वाचवा. अरे याला मारला की काय कोणी. तुम्ही बरोबर बोलतो. अरे बाळूच्या घरातून बाहेर पडला ते बघितलं म्या. वाचवा 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 वाचवा. अरे वाचवा. बाळूच्या नादाला लागू नको बाबा.
तुझ्याशी असं व्हायला नको होतं. बाळू तू बरं आहेस ना व? मला काय झालं आहे? तुम्हासनी बरं वाटलं असेल ना आता? आता आमचं काय आहे? ए माझ्या लेकासनी कुणी बोललेलं चालणार नाही मला. हा तुमच्या भल्यासाठीच करत होता. बस झालं. जेवढं भलं करायचं होतं तेवढं करून झालं हाय. आणि लहान पोराला असं बांधून ठेवतात का? अशी भोंदू माणसं जगात आहेत म्हणून खरे संतासनी त्रास होतो या. बाळू त्या मांत्रिकाला मला थांबवायला जमलं नाही, पण मला लई वाईट वाटलं बघ. बघितलंस ते बरं झालं. अशी खोटी माणसं बघितल्यावर त्यांच्याजवळ जलमभर बी जाणार नाहीस. देवाचं नाव तरी होतं का त्याच्या तोंडात? कसा गडाबडा लोळत होता त्यो. त्याच्यात काय असतं तर वाचवा वाचवा म्हणून वरडला असता का त्यो? जाऊ द्या आय, समद्यांच्या मनासारखं झालं ना हो एकदा. आणि आता बी सांगतो, मला काय बी झालं नाही. मला मुंज्यानं पकडलं नाही आणि भूतानं बी धरलं नाही. आज वर गप्प बसलो, पण ह्या मोर माझ्या वाटेला कोण गेला आणि असं कुणासनी घेऊन आला तर गाठ बाळूशी हाय. ऐकलं का? तुम्हासनी सांगितलं हाय. म्या कोणाला घाबरत नाही. बरं कंटा न ग, बाहेर कोणतरी आलंय वाटतं. आय ना आण दिली, नाहीतर तुला बघितलं असतं म्या. पण आज एक सांगतो, ह्या मोर म्या गप बसणार नाही. मला कोणी तरच द्याय आलं तर त्याला मी सोडत नाही. आता जे काही घडले त्याच्यावरनं काय बोध घ्यायला म्हणतो मी? सांगा रे, तू बोल मायप्पा. आता जे काही घडले त्याचा सार हाच आहे की तुम्ही बाळूला काही करू शकत नाही. तुम्ही त्याच्या समोर असंख्य अडचणी आणून टाकल्या, पण त्यातून त्याने मार्ग शोधला. अय्यो, बरोबर की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. हा, मग आता तरी माघार घ्या म्हणतो मी. बाळूला त्रास होईल असं कोणी वागवू नका म्हणतो मी. आहे की नाही बाळू? हो, आजवर तुम्हीच त्याचं कारण घेऊन येतो. आता आज त्याची बाजू घेताय. आम्ही काय करायचं? आम्ही काय आणि कोणाची बाजू घ्यायची? हे म्हणजे असं झालं, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. अय्य अय्य, रागावून चालत नाही बघ, रागावून चालत नाही. बाळूला काहीही झालेले नाही. त्याला बरे वाटावे म्हणून तू जे काही करतोस मयप्पा ते लगेच थांबवावं आणि देवप्पाकडे जाणे तत्काळ थांबवावं. हा, ध्यानात आलं करे तुझ्या मायप्पा? तू का बस रे. आज तू असं बोलणार, उद्या तू तसं बोलणार. तू काय सांगतो मला? तुमचं चालू द्या, पण आज एक सांगतो, ह्या मोर म्या गप बसणार नाही. मला कोणी त्रास द्याय आलं तर त्याला मी सोडत नाही.
अरे वाचवा, अरे वाचवा मला, वाचवा वाचवा. अरे सोड मला, जाऊ दे. अरे थांब. वाचवा, कोण रे तू आणि असं का पळतोय? जाऊ दे मला, सोडा. थांब. बोल काय झालंय? अहो लय जड गेलाय तो. घ्याला हाय त्यो कोणाचं तरी भेपान बसलं हाय त्याला. अरे कुणाकडे गेला होतास ते तर सांग की. बाळू, बाळू नाव आहे त्याचं. तू गेला असशील त्याचं भूत काढाया आणि डाव उलटा पडला असेल नाही का? तुम्हाला कसं ठाव? अरे ते जन्माला आल्यापासून असंच होतं या. कोणासनी बी ऐकत नाही तो. म्हणजे तुमच्याशी ऐकत नाही व्हय? ए ते तू विचारू नकस, ते म्या माझं बघून घेईल. तू मला हे सांग का तू माझ्या भागामध्ये पाऊलच का ठेवलंस? या मोर या गावात कधी पाय नाही ठेवणार. अहो त्या बाळूचं भ्या वाटतंय मला. अहो जीव गेलाच तर माझा जीव. अरे तुझं काम आहे का ते? येरा गबाळ्याचं काम नाही तिथं. त्याला म्या पाहिजे आणि म्हणून म्या बसलो हाय इथं ठाण मांडून. निघा आता. पैक मिळतील म्हणून आला असतील ना. तुम्ही बी जपून राहा बरं का त्या बाळूपासून. अहो ते साधं सुद्धा पोर नाही हो, साधं सुद्धा पोर नाही ते. अरे ते तू मला सांगू नका. चल निघ. आता ह्यो बाहेर जाऊन त्या बाळ्याबद्दल सांगणार. त्या बाळ्याची कीर्ती, त्याचं धाडस वाढत जाणार. देवाप्पा काहीतरी करा, नाहीतर एक दिवस मिरा वाटल ह्यो डोक्यावर. अय्या गुंडू, अयो एका जागेवर बसून खा की रे. अयो मोठा झालास की तू आता. रे अहो लहान आहे अजून तो. अय्यो लहान. अय्यो थोड्या दिवसात माझ्या एवढे बरेल त्याचे वजन. मग व्हॉट यू डू? माझ्या गुंडूचे खाणे पिणे काढू नका, दृष्टी लागेल अशाने त्याला. अय्यो गुंडप्पा, त्या बाळूकडे बघ रे. कसा वागतो, कसा बोलतो. अयो किती गुणी आहे तो. असेल, पण माझं गुंडू पण काही कमी गुणी नाही म्हणते मी. अय्यो वैजंता, अगदी त्याच्यासारखे नाही, पण स्वतःच्या वयाला शोभेल असे तरी वाग की रे गुंडू. म्हणजे कसे वागू? अयो त्याच्यासोबत राहा म्हणजे कळेल. मी नाही राहणार त्याच्यासोबत. अयो त्याच्यासोबत खेळ असं म्हणता येतं तुझे आप्पा. चालेल तुम्हाला? अय्यो न चालण्यासारखे काय म्हणतो मी. अय्यो इतके दिवस तर तुम्ही त्याला नाव ठेवत होतात. तेव्हा गोष्ट खूप वेगळी होती रे. अय्या मग आता गोष्ट वेगळी आहे का? होय होय होय. मग मी खेळायला जाऊ का बाळू सोबत? अय्य अरे जा की रे, त्याच्याबरोबर खेळ, त्याच्यासोबत मैत्री कर. अय्यो पण भांडू नको. असं असेल तर आताच जातो मी. अय्या अयो आधी खाऊन तर जा की रे. माझ्या मित्रांना घेऊन बाळू सोबत खेळायला जातो. अय्यो जा की. अय्यो किती खाशील. मला पण थोडे राहू दे की रे. अव्वा इंद्री जपून जा आणि जपून खेळ काय. अय्यो ते काय खायला आहे ते आणते का म्हणतो मी. इंद्री पोट बघा आधी किती वाढलंय ते. सोमवारचा एखादा उपवास करा म्हणलं तर नाही. महादेवा महालिंगराया, बाळूचे आणि माझे, आमच्या घरच्यांचे सगळ्यांचे संबंध चांगले होऊ दे रे बाबा. आणि त्या देवप्पा पासून बाळूने आमचे रक्षण करू दे.
महादेवा महालिंगाय. देवाप्पा होऊन जाऊन द्या आता माघार घ्यायची नाही. जाऊ आणि देवी आईला भेटू. भेटायचं काय, घेऊनच येऊ. असं म्हणतोस वय, चल तर मग. आज तुला दावतोच देवी आई कशी दिसती ते. तुम्ही पाहिलं आहे देवी आईला? ध्यान करून बसल्यावर अंधूक अंधूक रूप दिसत मला तिचं. म्हणजे तुम्ही बी पहिल्यांदाच बघताय मला की? वय, अरे कोणीतरी घेऊन आला आहे तिला आपल्या भागात. देवाप्पा मला बी बघायचं आहे देवी आई कशी दिसते आहे म्हणून. असंच जायचं का मोकळ्या हातानं? अहो तुम्ही सांगा की, तुम्ही म्हणताल ते आणतो म्या. पैतागी ठार लावून ठेवला आहे. मंगळू, माझ्या संग राहिला म्हणून आज हे बघायला मिळतं आहे तुला. होय, खरं आहे. माझा जीव घ्यायला निघाला होतास. चुकी झाली बघा देवाप्पा. चल देवी आई, देवी आई. देवी आई. आय जाऊ का भाई? जा की. आता मी तुला अडवायची नाही. बाळ मामा, तुम्ही बाहेर जाऊन काय करणार? काय करणार म्हणजे? खेळल त्यो. मला बी खेळायला जायचं आहे. नग नग, गेल्याला गेलीस आणि भांडण करून आलीस. काय नग, इथंच खेळ. इथं किती खेळणार? कटाळा येतो मला. तसं बी कोणी नसतं खेळ. बरोबर, तिची इच्छा आहे ना व, मग जाऊ दे तिला बी. जा. बर चल, वर तिथं गेल्यावर भांडायचं नाही. तुम्हीच भांडता, म्या नाही भांडत. भीमा, तू बी जा संग. यो बाळ्या कधी कुठं सोडून जाईल सांगता यायचं नाही. आता माझं मला काम करू दे की. नाही नाही, तो कापड शिवायला शिकतो हाय, राहू दे त्याला. नाही, भीमा ऐकतोय का नाही? आय असं असते बघा अंगुताईचं. बर, तू बी जा. ती म्हणती ते काय खोटं आहे का? आणि तू मोठा आहेस ना व. चला, काम दाम नाहीत. चल ग सत्ते. आय मी जाते खेळ. जा जा, पर भांडू नका. होय आणि लांबी जाऊ नका. काय? होय. होय. लहान पोरं हाय, घरात बसून बसून कटाळत्यात. अय, मी जाऊ का माग? आता कशाला? तो देवाप्पा आहे ना व, त्याची नजर असणार. सत्ते, तुला कोणता खेळ खेळायचा आहे? मी काय खेळू? तुला जे आवडेल ते खेळू. मला भातुकली खेळायची आहे. आता हिथं कुठं खेळणार भातुकली? का? का नाही? अगं त्याला भांडी कुंडी न गवाय. नसतील तर आणा की, नाहीतर इथं बनवा. कशाची बनवू भांडी? मातीची बनवा, चालतील मला. मातीची कराया, माती आणा लागल. मग मी आज जाऊन आणू का माती? नग, तू माती आणायला जाशील, पण भांडी करायला मला येड मिळा न ग. का नाही मिळणार? लय काम आहेत मला. सत्य, आपण दुसरं काहीतरी खेळू. बाळो, अरे ए बाळो. आता ह्यो कशाला आला आहे? कंटा नग, गप बस. गेल्या याला तुम्ही भांडला आणि माझा खेळ बिघडला. काय होणार नाही, मी हाय. काय करतोस रे
काय नाही, खेळायला आलो आहे. मी पण खेळायला आलो आहे. कुणाशी? तुझ्याशी. चल आपण विटी दांडू खेळूया. हा सुर्व कुठं उगवलाय बघायला पाहिजे. भांडायला नको. माझे अप्पा म्हणाले आहेत की बाळूशी खेळ म्हणून. बरं बरं, बाळू तुम्ही खेळा, मी जातो. थांब की भीमा, खेळू आपण. भीमा मामा तुम्ही थांबा. मी ऐकली नाही थांबायची. ही कोण? ही सत्यवा, गंगूताईची लेक. सत्यवा तू पण खेळ आमच्या बरोबर. होय चला, प्रादी गल तर तयार करा. गल तयार करा रे. पहिला डाव माझा. नाही, पहिला डाव माझा. सत्य, तो आधी बघ मग खेळ. नाही, तरी बी पहिला डाव माझाच. चला. बरं झालं बाई ये काढलास. आता एवढं एक एक कानावर पडत आहे तर यायला ना ग. काय पडलं तुझ्या कानावर? इथं काय होत आहे ते समद्या गावाला कळतंय. त्याचं कारण कोण आहे ठाव आहे ना ग. काय करायचं, अशी माणसं नशिबाला आली आहेत. लेख मोहरा हाय तर हे असं आपल्या माघारी काय होत असेल. मी आता म्हणते बाहेर काढ तुझ्या जावयाला आणि त्याच्या आईला. असं करता येतं का? रोज उठून कहर कोण झेलन? तो मांत्रिक आला, काय गरज होती त्याची? आणि तुझं बी चुकलंच, कशाला येऊ दिलंस त्याला? अगं तिची काय चूक आहे? अगं रातच्याला सत्यवाला चोरून घेऊन चाललं होतं त्या देवाप्पाकडं. अगं काय सांगतेस काय? बाय, बाळूने अडवलं म्हणून लेख वाचली. अगं परत तो विषय मिटला आहे ना व. ह्या सगळं बसणार नाहीत. आज ना उद्या कांगावा करणारच बघ. म्हणूनच म्हणते हाय बाहेर काढत्यास मी. हे बघ सुंदरा, वाघ म्हणलं तरी खातूया आणि वाघवा म्हणलं तरी खातूया. काय करणार आहेस? असं वागता येत नाही गोदे. गोदे, मला नाही जायचं आता सासरला, पण हे ऐकत नाहीत. आता असं म्हणून चालतंय का गोदे? अगं लेकर बाळ आहेत आणि माहेरी राहून जमतंय. आणि आम्ही काय आयुष्यभर पुरणार आहे का तुला? पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणायचं आता. मला वाटतं आडात जीव द्यावा. पाहिलं? सत्यवामध्ये माझा जीव अडकला आहे ग. गंगे, डोळ्यात पाणी न ग बरं. बरं मला सांग, दादाचं काय सुरू झालं आहे पुण्यांदा? त्यांचं पुण्यांदा बिघडलं. चांगला होता, ही आली आणि बिघडला बघ. माझ्याशी बी चांगलंच बोलत होता. हे त्या देवाप्पाकडे जाऊन आलं आणि बा रागवायला लागला, भांडायला लागला. माझा बा असा नाही ग. ह्यांनीच काहीतरी केलं. जाऊ दे, हालसिद्ध नातांवर भरोसा ठेवायचा. समज चांगलं होतंय बघ. बाय बाय. बरं येऊ का म्या? काय बी वाटलं तर आवाज दे. वय आणि येत जा बाई, तेवढंच बोलाय. वय येतो मग. देवी आई, दिसलीस तू.
दर्शन दिलं तू. तू काय विचार केलास का नाही? कशाचा? तुझ्या डोसक्यातनं कांदे बटाटे भरले आहेत. अगं कशाचा विचार करू मी आय? अरे बाबा, सत्यवाला देवाप्पाकडं कसं न्यायचं तेच कळ ना बघ. आपण दोघं त्यात ते किती हा? त्यात आपण त्यांच्या घरात. आपण काय घाबरतो काय कुणाला? अगं घाबरत नाही, पण त्यांचंच पारड जड आहे ना व. अरे नाही, एक माणूस आपल्याकडे आला आहे. राख खाऊ घातली ना म्हणून. हा म्हणजे आपण तिघ आहोत. हा, आपण समध्यासने भारी आहोत. तू सांग काय करायचं ते. एक डाव त्यांच्यासनी बोलून बघू. ऐकतील ते? नाही ऐकलं तर काय करायचं ते बघू. बोलताय का? चालू अहो या, आम्ही काय घरातल्याच गोष्टी बोलत होतो. या तुम्ही बसा. या सासरी बुवा बसायची. बसा. हा बसा. बर झाला तुम्ही आलात. तुम्हीच सांगा आम्हासनी, आमचं काय चुकतं आहे का? अहो मला लाग कळतंय. किती तंटा होईल दिसतंय ना. नाही, आम्हासनी तंटा नाही करायचा. एक डाव बोलून बघू. नाही ऐकलं तर आम्ही काय करावं? हा बी काय सांगू कळना झालंय. आय तुझ्या डोक्यात काय आहे ते सांगून टाक. सांगू का? हा सांग. रागावू नका हा. तुमच्या घरच्यांनी नाही ऐकलं तर मी चावडीवर जाऊन न्याय मागणार आहे. तरी काय बोलणार? मस्ती हेच करायचं असेल मी काय बोलणार? नाही कसं हाय, तुम्हाला सांगितलं नाही असं नग व्हाया नाही काय. हा, तुम्हाला तिचे बरोबर वाटेल ते करा. गावात लोक बोलणार, विचारणार, नाव ठेवणार. ठीक आहे. आव माझी लेख आहे ती. तिला मी आज देवाप्पाकडे घेऊन गेलो तर काय होणार आहे? पण तुमच्या घरातली लय ताणून धरतात बघा. साधी गोष्ट आहे ती, पण त्यात तो बाळ व्हायच. तरी काय करणार? होऊ दे तुमच्या मनासारखं. यासनी बी अक्कल येईल. मला तर कटाळा आलाय. नाही हिर्या, आपण एक डाव घरच्यांशी बोलून बघू. आम्हासनी काही तंटा नाही करायचा. प्रेमानेच बोलायचं आहे नाही का? हा, तुम्ही काय करा, गंगी आणि बाळ्या यासनी गप बसाय सांगा. खऱ्याचं जग नाही राहिलं आहे आता. होय ना. देवी आई, काय रूप आहे तुझं. तुला बघताच तुझ्या पायावर डोकं ठेवावं वाटतं. मी आयुष्यभर तुझी पूजा केली, त्याचं आज फळ दिलं तू मला. कुणासनी बी ठाव नाही तू देवीचा अवतार आहे ते, पर मला ठाव आहे काय लीला आहे तुझी.
इतकं दिवस म्या वन वन फिरलो आणि तू आता होतीस वय लेकराची परीक्षा घेतलीस ना व? पण आता माझी इच्छा पुरी झाली देवी आई. बाप्पा ही आहे भाई देवी आहे. वय बंगळू पाया पड. लेका नशीब आहे तुझं. अहो पर ही तर गंगोताईची पोर आहे. सत्यवा आता बोलून काय उपयोग आहे. आधी ध्यानात आलं नाही भाई. अहो आधी तर नजरेलाच नाही पडायची. अरे तुझ्यासारख्याच्या काय नजरेला पडल ती. म्या तिची जलमभर सेवा केली हाय म्हणून मला दिसली. आणि म्या ओळखली तिला. बाप्पा घेऊन जायचं का मग तिला. नाही एवढं सोपं नाही. जळून राख होशील जवळ गेलास तरी. अहो काय बोलता. वय अरे साधी सुधी देवी नाही ती. अहो देवाप्पा हे समजलं का ही देवी आई आहे. मग ते बाळू कोण आहे. तेच तर माझ्या बी ध्यानात येत नाही रे. देवाप्पा नक्की हीच आहे नव देवी आई. वय र जिच्या पायी म्या जलमभर वाट पाहिली. आता महागार घेऊ नका. त्याला घेऊन जाऊ दरबारात. आता कशाला वाट बघायची. आता न ग. अहो मग गुंडाप्पाला तरी घेऊन जाऊ. पंचाला शिक्षा व्हायला पाहिजे ना. कधी बी डोक्यात दगड पडल. चल निघ. तू अजून मला ओळखलं नाहीस.